टेन्शन नाही आणि नियोजन चांगलं आहे, सोडणार पंच चांगला आहे, झेंडा पंच पण सर्व चांगला आहे. पण आज गाडी काय जरा बिरजा थोडा प्रेस करून पळाला, त्याच्यामुळे गाडी आमची थोडी कमी पळाली. पण बच्चांनी गाडी लावली. बच्चा जरी मागा होता, आपण छकड्याने मागा होता, पण पुरं 50 पावलांनी गाडी पकडून बच्चांनी धागा मारला. तर ही शर्यत दादा तुमची मैत्रीचीच होती? ही शर्यत मैत्रीपूर्वी. तो माणूस चांगला माणूस आहे. संदीप दादा हे खूप चांगले माणूस आहे, कधीच कोणाशी भांडण करीत नाही ते. आनंद गेला बस. हा, तर अजून काय सांगाल आज म्हणजे निकाल बघला आम्ही, संदीप दादा पण तिथे होता आणि त्याही सुद्धा मान्य केलं खूप सुंदर, म्हणजे निकाल तेही पण दाखवला पब्लिकला. कुठल्या प्रकारचा का आज आपल्या या बैलगाडा शर्यती चालल्या आहेत अशाच बिंजोरच्या, तर याच्या पुढे पण अशाच आपल्याला बघायला भेटतील का? हो नक्कीच, कारण की ते पण भरपूर मोठे शर्यती शौकीन आहेत आणि त्यांनी पण ते पण म्हणजे भरपूर शर्यती करतात, मोठमोठे शर्यती करतात आणि संदीप दादा आज रोजी पण भरपूर मोठं नाव आहे. आणि सो मंडळी जस्ट आता मी अड्ड्यामध्ये पोहोचलोय. आता बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला जाऊया आता अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो पेंटिंगची शर्यत बघायला बघा, प्रेक्षक किती जमले स्क्रीन जवळ. सो मित्रांनो बघा, भंगारपारचा बच्चा आता विन झालेला आहे. चांगली अशी मैत्रीची शर्यत होती, राणा आणि बच्चा याची लढत होती आणि बच्चानी गुलाल घेतलाय. सो मित्रांनो इकडे बघा, या साईडला आता आपण मगाशी बघितली सुंदर अशी गाडी झाली, आदई गावचा बिरजा आणि भंगारपारचा बच्चा आणि त्यांना जोड होता आपला, तुम्हाला माहितीच आहे, मुंबई ठाणा रायगड पालघर या कमिटीचा अध्यक्ष संदीपदादा माली यांचा राणा आणि पक्षा. तर बघूया आता आपण आलो इथं बोलायला त्यांच्याशी, बघूया काय बोलतात ते. सो मंडळी आपल्यासोबत आहेत आता अक्षयदादा. अक्षयदादा काय सांगाल, आज ही तुमची शर्यत झाली खूप सुंदर, पब्लिकला म्हणजे बघायला पण खूप आवडली आणि म्हणजे असं मनोरंजन सुद्धा कुठं झाला थोडाफार आणि गाडी सुद्धा होती. तर काय सांगाल, आणि पेंडिंगला निकाल होता त्याच्यानंतर तुम्ही काय होता विचार मनामध्ये? शर्यत बघा, आपली शर्यत मैत्रीपूर्ण झाली आणि पहिली शर्यत आमची याच मैदानात बिर्याची झाली आणि त्यांच्यासोबत झाली. तर त्यांनी आतापर्यंत आम्ही नाव दिलं तर त्यांनी आमचं नाव फिरवलं आणि पुन्हा एक मैत्रीपूर्वक शर्यत आपली झाली आणि काही जल्लोष नाही काय नाही, आपल्या प्रेमावटी व्यवस्थित आपली शर्यत केली. आणि निकालामध्ये आपला जेव्हा पेंडिंग ठेवली होती तेव्हा आम्ही म्हणजे निकाल पाहण्यासाठी आम्ही मागे होतो, सुट्टी आम्ही करतो बैलाची. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि नंतर निकालामध्ये जे आपल्याला दिसलं की बच्चाने निकाल घेतला, त्याच्यानंतर मग आम्ही आपलं शांतपणे आपलं गुलाल वगैरे, आपली पोरं वगैरे सगळी होती, आमचे मामा आहेत, ते सर्व आम्ही जाऊन व्यवस्थित आपला नॉर्मलपणे जल्लोष केला जो आपण करतो तो. हा, फक्त आनंद थोडाफार गुलाल आनंद केला बस. हा, तर अजून काय सांगाल आज म्हणजे निकाल बघला आम्ही, संदीप दादा पण तिथे होता आणि त्याही सुद्धा मान्य केलं खूप सुंदर, म्हणजे निकाल तेही पण दाखवला पब्लिकला. कुठल्या प्रकारचा काही गालबोट न लागता आज आपल्या या बैलगाडा शर्यती चालल्या आहेत अशाच बिंजोरच्या, तर याच्या पुढे पण अशाच आपल्याला बघायला भेटतील का? हो नक्कीच, कारण की ते पण भरपूर मोठे शर्यती शौकीन आहेत आणि त्यांनी पण ते पण म्हणजे भरपूर शर्यती करतात, मोठमोठे शर्यती करतात आणि संदीप दादा आज रोजी पण भरपूर मोठं नाव आहे आणि आज शर्यत झाली. त्यांनी निकालामध्ये पण जे त्यांनी बघितलं त्यांनी मान्य केलं, कारण की मान्य करायला पण मोठा दिल लागतो, तसं त्यांनी मान्य केलं आणि आम्हाला पण शेवटी जी शर्यत होते ते जो निकाल घेतो त्याला निकाल भेटतो. तर दादा आपण या म्हणजे शर्यती होतात तर याच्यामध्ये हार आणि जीत या शब्द आता वापरू शकतो नाही, कारण गुलाल वापरू शकतो, यांचा गुलाल किंवा त्यांचा गुलाल असता, 100%. कारण हार जीत हा शब्द आता कुठं ना कुठं आपल्याला काढून टाकावा लागेल. नक्की. तर काय सांगाल या विषयावर, तुम्ही काय बोलणार? दादा आता मी त्याचा मोठा भाऊ आहे, आमचा बाळराम पाटील मामा, यांची एकच इच्छा आहे, गेल्या वर्षी बिरजा बैल हिंद केसरी झालेला आहे पोशेगावला आणि यावर्षी पण आम्ही मामाची तीन चार बैल आहेत, ती पण आमची इच्छा आहे का आमची 3-4 बैला त्या अड्ड्यामध्ये गट पास करून सेमीला राहिली पाहिजेत. म्हणजे एक जरी जोडी राहिली तरी मामाचं नाव झाला, आदईचं नाव झाला. आणि आमचे हे मामा या इकडे बोला, या मामांचे पण भावाच्या मुलाचा बैल पिंट्या बैल, त्यांचा पण पुशेगावला हिंद केसरी राहिलेला. तो पण आमची इच्छा आहे का कुठल्या हिशोबान आदे गावातली जेवढी बैला टॉपला पालतात ती हिंद केसरी राहिली पाहिजेत आणि पुशेगावचा जो मैदान आहे तो महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये टॉपचा मैदान असतो आणि तिथे आमच्या गावाचं नाव मोठा झाला पाहिजे. पण आमचा बिरजा बैल हा हिंद केसरी व्हावा ही आमची, पुन्हा हिंद केसरी व्हावी आमची इच्छा आहे. बिरजा आणि मित्रांनो आताच आपल्याला माहिती पडली आहे बिरजा आपल्याला पुशेगावला सुद्धा बघायला भेटणार आहे 10 तारखेला. तर तीच काय संपूर्ण माहिती घेऊ दादा,
काय सांगाल आता आपला बिरजा पुशेगावला पण आम्हाला बघायला भेटेल. आता पुशेगावला आपल्याला बघायला भेटणार आहे बिरजा पुन्हा एकदा आम्हाला. आणि याच्या आधी पण बिरजा पुशेगावला होता आम्ही असं ऐकलेलं आहे. हो, आम्ही 2022ला पुसेगावला पळाला बिरजा आपल्या शारदा पाटील पुणे यांच्या लक्षाच्या गळ्यामध्ये आम्ही पळालो. तेव्हा गट पण आम्ही फरकाने काढला आणि सेमीला महारथी होते. म्हणजे सेमीला तास क्रमांक किती होता आपला 6 तास क्रमांक 6वर आपली गाडी होती. शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष आणि आपला आदयकरांचा बिरजा. आणि 8व्या क्रमांकावर महाराष्ट्राची टॉपची गाडी होती भारत आणि सुंदर. तर त्या गाडीला आपण सेमीला हरवलं होतं आणि बैल आपला फायनलसाठी प्राप्त झालेला. तेव्हा बैलाने आमचं खरंच मन जिंकलं. आणि मागच्या वर्षी थोडा लंपीचा प्रॉब्लेम होता. त्या लंपीच्या कालामध्ये बैल लंपीमध्ये गेलेला. 3 महिने सतत आम्ही सर्व बॉलांनी आमच्या भरपूर मेहनत घेतली. आणि आमचे डॉक्टर सतीश भाऊ म्हात्रे बेलिवलीचे त्यांनी अफाट मेहनत घेतली आमच्या बैलासाठी. आणि त्यांनी आमच्या बैलाला लंपीतून बाहेर काढला. आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. आणि पहिला लंपी म्हणजे आमच्या बैलाला झालेला. पण तो त्या याच्यावर लंपीवर अजिबात आजाराचा म्हणजे येत नव्हता का बाबा हा ही गोळी घेतली का हा इंजेक्शन दिला का लंपी बरा होतो हा माहितीच नव्हता. पहिला या बिरजावर त्यांनी म्हणजे एक प्रकारे बोलतो बघा का म्हणजे आपण हे करतो ना उपचार करतो की बाबा हा म्हणजे काहीतरी म्हणजे फरक पडेल असा म्हणजे पहिले ट्रीटमेंट करून बघितलं. हा तर तशा प्रकारे आमच्या बिरजावर त्यांनी केली आणि ती सक्सेसफुल झाली. म्हणजे देवाचं योगच म्हणावा. आणि डॉक्टर भावांचे पण चांगले गुण आणि आमच्या पोरांची एवढे सर्वांची साथ आहे चांगली. आणि संतोषी मातेचा आशीर्वाद आहे. त्याच्या आशीर्वादाने आमचा बैल 3 महिन्यानंतर बनपीतून बाहेर निघाला. आणि त्याच दोषाने बैल टॉपमध्येच पळायला लागला. आम्हाला गर्व नाही का टॉपमध्ये पळतो असं काही लोक बोलतात हुरळून जातात की आमचा बैल टॉपमध्ये पळतो. पण आम्हाला एवढा गर्व नाही. बैल पळतो हीच आम्हाला भरपूर मोठी गोष्ट आहे. तर बैलांनी गुलाल घेतला हेच महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या. 100%. आणि दादा बैल आम्ही तुमचा हा बैल बिरजा आहे हा किती वर्षापासून तुमच्या जवळ आहे? 6-7 वर्ष. तर आदत वयामध्ये तुम्ही जेव्हा वासरू होता तेव्हा आपल्याकडे होता. आदतमध्ये त्यांनी टॉपच्या शर्ती केलेल्या आहेत. आणि बिंजोरमध्ये. तेव्हा आदतचे मैदान नव्हते हो. पहिल्या आदतचे मैदान असायचं ना. आता बघा साधा मास्टर रेट्रेकरांचा मैब्या तशा प्रकारे आपला बैल होता. आता बघा आता मोठा लक्ष झाला तसं त्याच्या याच्यामध्ये बंदी आलेली तसा प्रकार. हा तेच ना. पण कुठं ना कुठं आपल्या मुंबईची बैला चालल्यात तर सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक असेलच. कारण तुमचा जिंको किंवा कुठला पण जिंको तर आपल्या मुंबईसाठी तर अभिमानाचीच गोष्ट असणार आहे. बैल आपलेच आहेत आणि हार जीत ही होणारच. कारण हार पण पाहिजे आणि जीत पण पाहिजे. आता आम्ही मागच्या मैदानात पण हारलेलो. आता गुलाल भेटला बरोबर. आणि कुठं ना कुठं चक्र चालूच राहील. 100% चालूच राहणार. तर दादा धन्यवाद तुम्ही जे काही माहिती दिली त्याच्याबद्दल. सो मित्रांनो जस्ट आता आपण बघितला बिरजा खूप सुंदर आजचा गुलाल झाला त्याचा. आणि गुलाल पण चांगला होता कारण संदीप दादा माली भोपर यांचा रानासुद्धा होता आणि पक्षा होता यांचा. तर तो पण चांगला होता. गाडी खूप सुंदर पळाली. आणि चला आपला आदई गावचा हा बिरजा आहे हा पुशेगावला पण आपल्याला बघायला भेटणार आहे लवकरच 10 तारखेच्या मैदानामध्ये. तर नक्कीच आजचा गुलाल झाला आहे. तर गुलाल आज बिरजाने एकट्यानेच नाही घेतला तर नक्कीच बच्चांनी पण घेतला. आपला भंगारपारचा बच्चा आहे. तर त्यांचे दादा ते माहिती आहेत ना तुम्हाला ते आहेत जॅकी आणि ते लगेच दुसरी गाडी आणायला गेलेलं. तर त्याच्यामुळं पहिले आपण यांची मुलाखत घेतली. आता जाऊया त्यांच्याशी बोलूया. सो मित्रांनो आपण जस्ट आता बघितले आपण आता आदई गावचा बिरजा त्यांच्या मालकाशी बोललो. आणि इथं आता आहे दादा कृष्णा कटेकर. दादा नमस्कार. नमस्कार. कृष्णा दादा कटेकर. तर दादा आज गुलाल झाला गुलालाविषयी काय सांगाल? आज गाडी जरा सुरान पळाली नाही. बिरजा काय झाला तर थोडा प्रेस करून पळवत होता. बच्च्याला बाहेर काढत होता पण बच्च्याने त्याला जाऊन दिला नाही. गाडी आपली एक छकड्याने मागवती. मध्य रस्ता आला तरी आपल्याला भेटत नव्हता. 50 फॉलोवर आल्यावर गाडी भेटली. बच्चांनी गाडी थोडी खेचली त्याच्यामुळे गाडी आपली लागली. आणि दादा निकाल पेंडिंगला होता तर मनामध्ये काय होतं तुमच्या? मनामध्ये मनामध्ये गॅरंटीच होती माझी का बच्चाचं तोंड लागलाय सुताला म्हणून असं मी स्वतः ड्रायव्हर म्हणजे मला अनुभव होता ना. आणि कुठं ना कुठं संदीप दादांना पण आम्ही बघितलं त्याही पण तो मान्य केला. आजच्या नियोजनाविषयी काय सांगाल? आज काकारलगावला इतका मोठा आयोजन केलेलं आहे आणि नियोजन खूप सुंदर बघायला भेटला. पब्लिकला उभं राहायला खूप सुंदर जागा आणि स्वतः तुम्ही गाडी आणता तर पब्लिकचा प्रतिसाद कसा भेटतो तुम्हाला? अड्डा 1 नंबर महाराष्ट्राने 1 नंबर आहे. काकारलगावचा पब्लिक उभी बाहेर राहते. पब्लिकचा टेन्शन नाही. नियोजन चांगलं आहे. सोडणार पंच चांगला आहे. झेंडा पंच पण सर्व चांगला आहे. पण आज गाडी काय झाला बिरजा थोडा प्रेस करून पळाला त्याच्यामुळे गाडी आमची थोडी कमी पळाली.
पण बच्चांनी गाडी लावली. बच्चा जरी मागा होता, आपण छकड्याने मागा होता, पण पुरं 50 पावलांनी गाडी पकडून बच्चांनी धागा मारला. तर ही शर्यत दादा तुमची मैत्रीचीच होती. ही शर्यत मैत्रीपूर्वी तो माणूस चांगला माणूस आहे. संदीप दादा हे खूप चांगले माणूस आहे. माणसं आहे, कधीच कोणाशी भांडण करीत नाही ते. चालेल दादा, खूप सुंदर माहिती दिली. आणि दादा अजून बच्चा तुमचा आम्ही ऐकलं आता इथं बिंजोरलाच आता घाटावर तुम्ही काही त्याचं नियोजन कसं नाही करणार का? सर्व लोकांची इच्छा पण आहे, कारण बच्चा एकदा जायचा विचार आहे, सगळं पोरांचा विचार आहे का 3 फिरायला बैल जावाला. हा बिंजोर गाजवतोय तो, पण प्रत्येकाची इच्छा आहे की बच्चांनी घाटावर जाऊन मग काहीतरी करावा, कारण आपल्या भरपूर मुंबईची बैला चालल्यात. पण तुम्ही पुशेगावला नाही तर पुढच्या कुठल्या मैदानाला करायची इच्छा आहे का तुमची? नक्कीच जावाचं आहे पुशेगावला. पुशेगावला पण नक्कीच जाल तुम्ही. तर धन्यवाद दादा जी पण काही माहिती दिली. आणि मित्रांनो बघा त्यांचा संपूर्ण इथं गावचा जो सपोर्ट असतो आणि त्यांच्या घरची सर्व लोक आहेत इथं.